श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। आपण महाभारत कालीन जे गुरु शिष्यांच्या बद्दलचे आपल्याकडे जे माहिती आहे इतिहासातली महाभारतातल्या त्या संदर्भात आपण चर्चा करत होतो। मागील 2 भागामध्ये आपण एकलव्य आणि द्रोणाचार्य यांच्या गुरु शिष्याच्या नात्याबद्दल माहिती घेतली। आज आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि सांदीपनी ऋषी यांच्यातलं जे गुरु शिष्य नातं आहे त्याच्या संदर्भात थोडीशी आपल्याला चर्चा करायची आहे। हा विषय सुरू इथे झाला होता की ग्रंथश्री गुरुचरित्रामध्ये ज्यावेळेला नामधारक आणि शिष्य यांच्यामध्ये नामधारक आणि सिद्ध यांच्यामध्ये संवाद सुरू होता तर त्यावेळेला त्यांनी प्रश्न हा विचारला होता की श्री गुरूंनी कारंजाला जन्म घेतला, नंतर मौंज झाल्यानंतर ते काशीला आले। काशीला आल्यानंतर त्यांचं प्रखर वैराग्य तपसाधना हे बघितल्यानंतर तिथले जे ऋषी मुनी साधू संत मंडळी होते त्यांना ह्या बालवयामध्ये एवढं प्रखर वैराग्य आणि एवढी साधना बघितल्यानंतर आश्चर्य वाटायला लागलं। आणि मग त्यांच्यामध्ये एक कृष्ण सरस्वती नावाचे एक वृद्ध यती होते। त्या सर्वांनी त्यांना विचारलं म्हणे की आपण यांना संन्यास घ्यायला सांगूयात का। मग सगळ्यांनी गुरूंना विनंती केली की तुम्ही संन्यास आश्रम ग्रहण करा। त्यावेळेला गुरूंनी कृष्ण सरस्वती यांच्याकडनं संन्यास घेतला असा जेव्हा उल्लेख आला त्यावेळेस नामधारक सिद्धांत म्हणाले की नरसिंह सरस्वती स्वामी हेच गुरु, त्यांचं चरित्र हेच गुरुचरित्र ग्रंथ, तेच तुम्ही मला सांगतायत। आता गुरुलाही पुन्हा गुरु का? प्रश्न निर्माण झाला ना की गुरुलाही पुन्हा गुरु कसे मग? तर त्यावेळेला सिद्धांनी नामधारकांना समजून सांगितलं की प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, हे जरी महाविष्णूंचे अवतार असले तरी देखील जेव्हा त्यांनी मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवर मानवी देह धारण केला तेव्हा त्या देहाच्या आचरणानुसार राहटावे असा शब्द आलाय गुरुचरित्रात। तर त्या राहटावे म्हणजे त्यानुसार वागावे। तर नरदेह जन्म धारण केल्यामुळे नरदेह धारण केल्यामुळे माणसाला ज्या गरजा असतात त्याच्यामध्ये गुरु, तर त्यांनी मला त्याच्यामध्ये सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांदीपनी ऋषींना गुरु केलं होतं। त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा आज करणार आहोत। भगवान श्रीकृष्णांना आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांनी गोकुळमध्ये बालपण संपल्यानंतर मथुरेमध्ये प्रवेश केला आणि मथुरेमध्ये प्रवेश केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी अत्याचारी असलेला जो क्रूर दैत्य होता कंस, जो की भगवान श्रीकृष्णांचा मामा देखील होता, तर त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी मथुरेमध्ये लीला करून त्या कंसाला संपवलं। आणि संपवल्यानंतर कंसाचे पिता जे होते उग्रसेन त्यांना राजपद दिलं। बघा, भगवान श्रीकृष्णांनी जेवढे लीला केल्या तेवढ्या सगळ्या ठिकाणी त्यांनी युद्ध जिंकलेत परंतु पद स्वतः घेतले नाहीत। अगदी शेवटचं महाभारतलं युद्ध जरी बघितलं तरी जिंकण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा भगवान श्रीकृष्णाचाच, परंतु राजसिंहासनावर युधिष्ठिर धर्मराज बसले होते। अगदी तसंच या ठिकाणी उग्रसेना राजांना सिंहासनावर बसवलं मथुरेच्या, आणि भगवान श्रीकृष्णांचे जे जन्मदात्री पिता माता होते वसुदेव आणि देवकी यांना कंसाच्या कारागृहातून मुक्त केलं। आणि मग भगवान श्रीकृष्णाचं बालपण हे मथुरेमध्ये पुढचा भाग सुरू झाला। त्यावेळेला मग वसुदेव आणि देवकी यांनी योग्य मुहूर्त बघून बलराम दादा आणि श्रीकृष्ण भगवान यांच्या मौंज संस्कार केला, व्रतबंध संस्कार केला। आणि मग व्रतबंध संस्कार कशासाठी करायचा असतो की त्या ठिकाणी नंतर गुरुकडे विद्या ग्रहण करायला जायचं।
मग त्यावेळेला त्या ठिकाणी चर्चा झाली की यांचं गुरुपद कोणी घ्यावं. तर त्यावेळेला जे अवंती नगरी म्हणजे आज आपण उज्जैन म्हणतो, आता द्वारकेपासून उज्जैन त्या काळाच्या दृष्टीने विचारलं तर खूप मोठं अंतर आहे. संपूर्ण जंगल पसरलेलं आहे. आणि पण सांदीपनी ऋषींचा अधिकार एवढा मोठा होता की ते तपस्वी होते, ऋषी होते, ज्ञानी होते आणि पुन्हा निरपेक्ष भावाने ते काम करत होते. संन्यस्त वृत्तीने प्रपंच करत होते. त्यांनी षडविकारांना जिंकलेलं होतं. त्यांनी षटरिपूंवर मात केलेली तर होतीच होती, परंतु त्यांनी भगवंताच्या अनुसंधान त्यांनी साधलेलं होतं. असे ज्ञानवृद्ध व्यक्ती जे होते, तपवृद्ध, वयोवृद्ध, अशा सांदीपनी ऋषींची या ठिकाणी गुरुपदासाठी वसुदेव, देवकी, उग्रसेन राजा या सर्वांनी मिळून निवड केली. आणि मग ती बालके भगवान श्रीकृष्ण आणि बळराम दादा या दोघांना घेऊन, तेव्हा ते राजपुत्र होते, कारण की ते वसुदेव देवकी त्यावेळेला ते मथुरेमध्ये होते ना. मग ते रथामध्ये बसून ते भगवान श्रीकृष्ण, बळराम दादा हे कुठे निघाले? द्वारकेतून अवंती नगरी म्हणजे उज्जैनकडे निघाले. आजही आपण उज्जैनला गेलो तर त्या ठिकाणी सांदीपनी ऋषींचा आश्रम हा दिसतो. आपण तिथे जाऊन बघू शकतो आजही. आता तिथे आजच्या काळानुसार तिथे पाट्या वगैरे लावलेल्या आहेत. तिथे जाणून समजून घेऊन लोक तिथे दर्शनाला येतात. किंवा ज्या ठिकाणी चैतन्यमय अस्तित्व भगवान श्रीकृष्णाचं होतं तिथे त्यांनी प्रत्यक्ष वास्तव्य केलं. अशा त्या पुण्यभूमीमध्ये आपण प्रवेश करावा ही भावना ठेवून लोक आजही त्या ठिकाणी श्रद्धेने जातात. आणि जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा देव या न्यायाने भगवान श्रीकृष्णाचं जे त्या ठिकाणी शिष्य रूप आहे त्याची अनुभूती प्रत्येकाला आपल्या आपल्या कवुतीनुसार येते, आपल्या आपल्या ज्ञानानुसार येते. तर हे भगवान श्रीकृष्ण आणि बळरामदास निघाले तेव्हा ना रस्त्यामध्ये त्यांना एक गरीब मुलगा रस्त्याने जाताना दिसला. आणि तो एकटाच चालला होता. त्याची अवस्था सामान्य स्थिती असल्यामुळे तो आपला रखडत पायी चालला होता आणि हे रथात बसलेले होते. मग रथावाल्या म्हणजे रथ चालवणारे जे होते, जे बाकी लोक सोडायला, त्यांनी विचारलं कोण आहेस तू? तर म्हणे मी विप्र आहे, माझं नाव सुदामा आहे. कुठे चाललायस? म्हणजे मी ज्ञान ग्रहण करण्यासाठी सांदीपन ऋषींकडे निघालोय. परंतु दोन व्यक्तीमधले नातेसंबंध हे जन्मजन्मांतराच्या पापपुण्यावर आधारित असतात. आता सुदामाच्या भाग्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या बाल्यावस्थेमध्ये सहवास हा लिहिलेलाच होता. मग त्या ठिकाणी त्या सुदामाला सगळ्यांनी सांगितलं की तू आमच्या बरोबर चल, आम्ही पण तिथेच चाललेलो आहे. आणि मग होणे करत करत सुदामा त्यांच्या रथावर बसला. अशा प्रकारे 3 बालकं ज्ञान ग्रहण करण्यासाठी, विद्या ग्रहण करण्यासाठी सांदीपन ऋषींच्या आश्रमाकडे वाटचाल करू लागले. दरकोस दर मुक्काम करत करत निघाले आणि करता 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 अवंतिका नगरीमध्ये पोहोचले. आता सांदीपन ऋषी हे स्वतः ज्ञानीच होते. त्यांच्या समोर जेव्हा भगवान श्रीकृष्ण आले तेव्हा त्यांच्या अंतरंगामध्ये अष्टसात्विक भाव जागृत झाले. आणि अष्टसात्विक भाव जागृत होऊन अंतःकरणातून त्यांनी वंदन केलं आणि भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली की हे प्रभो, तुम्ही महाविष्णू आहात. तुम्ही अवतार स्वरूपामध्ये या बालकाच्या रूपात माझ्यासमोर आले आहात. मी तुम्हाला वंदन करतो. त्यांनी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या ज्या बाललीला आत्तापर्यंत घडल्या होत्या त्या सगळ्यांचं स्मरण करून अंतरंगातून त्यांनी भगवान विष्णूंना वंदन केलं, जे काही कृष्णाच्या अंतरंगात वास करत होते. आणि मग त्यांना सांगण्यात आलं, सांदीपनी ऋषींना, येण्याचं प्रयोजन काय आहे तर हे श्रीकृष्ण, बळीराम आणि हा सुदामा यांना तुम्ही विद्या द्यावी. आता सांदीपनी ऋषी म्हणे की जे विद्यांचं मूळ अधिष्ठान आहे महाविष्णू, त्यांना पुन्हा मीच विद्या द्यायची का? पण त्यांनाही जाणीव होती की नरदेह धारण केल्यानंतर त्यानुसार आचरण करावंच लागतं. त्यांनी तात्काळ ते प्रस्ताव मान्य केला. आणि मग जे सोबत आलेले लोक होते राजदरबारातले, त्यांनी त्या 3 बालकांना सांदीपनीच्या स्वाधीन करून ते परत निघाले. आणि त्या ठिकाणी मग भगवान श्रीकृष्ण, बळराम दादा आणि सुदामा यांचं शिक्षण त्या ठिकाणी सुरू झालं. आणि त्यांचं शिक्षण सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक गोष्टी घडल्या. सगळ्यांची चर्चा एकच दिवसात जर केली
तर आपल्यालाही ते ऐकायला थोडंसं वेळ खाऊ होईल आणि लक्षातही बसणार नाही. थोडं थोडं करत चिंतन करत गेलो तर ते छान वाटेल. ह्या भावनेने आपण आता इथे विराम घेऊयात. याच्या पुढे जे ते आपण गुरुगाथा गुरुवारी या कार्यक्रमामध्ये जे आपण एकाच वेळेला 2 भाग एकत्र बघत होतो, त्याच्याऐवजी आपण आता 2 वेगळे भाग बघणार आहोत. एका ठिकाणी आपण कथा बघणार आहोत या गुरूंच्या संदर्भातल्या, आणि दुसऱ्या भागामध्ये आपण जसं साप्ताहिकी म्हणतो ना, तसं या सप्ताहामध्ये काय विशेष आहे याची माहिती आपण एक वेगळ्या प्रकारे, वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या वेळेस घेत जाऊ. आणि त्याला आपण आता सुरुवात करूयात. याच्यानंतर जे ते आपल्याला येणाऱ्या कार्यक्रमांसंदर्भात जी साप्ताहिक माहिती आहे ती वेगळ्या व्हिडिओमधून दिली जाईल. वाणीला विराम देण्यापूर्वी विनंती करतो, हे ज्ञान गुरूंचं देणारे तेच, प्रचार प्रसार करणारे तेच, आपण सगळे निमित्त मात्र आहोत. एक खारीचा वाटा म्हणून आपल्याला विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ शेअर अवश्य करा, म्हणजे आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे ज्ञान पोहोचायला मदत होईल अशी आपल्याला विनंती करतो. आपली काही सूचना असतील तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा, आणि काही सूचना नसतील तरी पण कमीत कमी श्री स्वामी समर्थ लिहा. तेवढाच एक जग तुम्हालाही घडेल, एक मलाही घडेल. अशा प्रकारे आपण हे काय गुरुमाऊली असं म्हणतात की दिव्याने दिवा ज्योतीने ज्योत पेटवायची, तसं प्रत्येक गावामध्ये केंद्र आणि प्रत्येक घरामध्ये स्वामी हे जे माऊलींचं स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी वाटचाल करण्याच्या मध्ये एक खारीचा वाटा म्हणून आपण शेअर मात्र अवश्य करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, आणि आपले काय मत असतील, अभिप्राय असतील तर ते जरूर जरूर आमच्यापर्यंत पोहोचते करा. वाणीला विराम. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी समर्थ.